श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी माऊलीचा आलेला संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे। शांतता हीच खरी शक्ती। जर कोणी तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न केला तर हा विचार करा की ती व्यक्ती आतून किती तुटलेली आहे, त्याच्यामुळे त्यांच्या तोंडातून ते शब्द निघतात। तुम्ही खरे असाल, तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्ही कोणीही काही तुम्हाला बोलो, अगर कोणी काही करो, त्याचा तुमच्या मनावर, तुमच्या आचरणावर काही परिणाम होऊ शकत नाही। जर त्या व्यक्तींचं म्हणणं तुम्ही मनाला लावून घेतलं तर असं समजायचं की तुम्ही स्वतःपेक्षा त्या व्यक्तींना जास्त मूल्य देता। तुमचा अंतरात्मा शांत पाहिजे। बाहेरील कोणत्याही वाईट गोष्टींचा तुमच्यावर परिणाम झाला नाही पाहिजे। समोरील व्यक्ती तुम्हाला वाईट बोलून ते तुमच्या मनात बिंबवायला पाहत असते आणि जर तेच तुम्ही स्वीकारलं तर त्याचा तुमच्या मनावर परिणाम होऊ शकतो। त्या व्यक्तीच्या अंतरात्म्यात अनेक दुःख, पीडा भरलेली असते आणि म्हणून ती समोरच्या व्यक्तीला वाईट बोलत असते, खोटं बोलत असते। तुम्ही उच्चारलेले शब्द ते परत उच्चारून दाखवतात। याचाच अर्थ त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली असते, त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं असतं। ते सतत तुमचाच विचार करत असतात। जर ते तुम्ही स्वीकारलं तर तुमची शांती भंग होऊ शकते। तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करत जा। खोटं बोलणाऱ्या व्यक्तींना काहीही सांगायला जाऊ नका, स्पष्टीकरण देऊ नका, कारण त्यांचं अंतर्मनच त्यांना सतावत असतं। खरं आणि खोटं हे दोघांनाच माहीत असतं, एक आपला परमात्मा आणि दुसरा अंतरात्मा। खोटं बोलणारा किती दिवस जगात मानाने राहील, एक ना एक दिवस सत्य समोर येतच। त्यामुळे कोणत्याही गोष्टीची काळजी करायची नाही, आपलं मन शांत ठेवायचं आणि कोणालाही स्पष्टीकरण द्यायला जायचं नाही। ज्यांना जसं वागायचं त्यांना तसं वागून द्यायचं, कारण ते त्यांचं कर्म असतं आणि आपलं कर्म नेहमी शुद्ध ठेवायचं आणि शांत राहायचं, हीच खरी आपली ताकद असते। त्यांच्यासारखं वागायचं नाही, त्यांच्या खालच्या पातळीवर जायचं नाही। आपल्या स्वामी माऊलीवर नेहमी विश्वास ठेवायचा आणि पुढे जात जायचं। कोणत्या गोष्टीची काळजी करायची नाही। त्यांचं एकच वाक्य आपण लक्षात ठेवायचं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे।